हॅलो फ्रेंड्स, मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मिरची वडे. तर अशा प्रकारची मिरची घेतलेली आहे. आपल्याला ही मिरची अशी चिरायची आहे की त्यातल्या बिया आपल्याला काढता येतील. अशा प्रकारे उभी चिरून यातली बी काढून घालायची आहे. तर बघू शकता आपण मी अशा प्रकारे चिरली आहे आणि यातील आतले मिरचीचा भाग काढत आहे. आपल्याला हा मिरची वडा बनवायचा आहे. तर बघू शकता आपण मी आतली मिरची सर्व काढून टाकलेली आहे. अशाच प्रकारचे मी सर्व बी काढून टाकलेले आहे. तर इकडे मी अर्धा किलो बटाटे बॉईल करून मॅश करून घेतलेले आहे. आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर धने पावडर 1 मोठा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, नॉर्मल मीठ आपले 1 चमचा आणि काळे मीठ पाव चमचा. अशा प्रकारे ड्राय मसाले घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. जाडसर आहे, भरड आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे भरड करून घेतलेली आहे. आता ही आपल्याला यात घालून घ्यायची आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आता हे सर्व मसाला यामध्ये बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. भरडमध्ये आपण पाणी घातलेले नाही. कोथिंबीर आणि मिरचीची भरड करून घेतलेली आहे. सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया छानपैकी. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला सर्व मसाला तयार झालेला आहे. आता आपल्याला अशी एक मिरची घ्यायची आणि यामध्ये हे सर्व एक मोठा पोळा घेऊन यामध्ये भरायचा आहे. मिरचीमध्ये भरपूर जागा आहे, त्याच्यामुळे बटाट्याचे सारण भरपूर मावल्या जाईल. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला मिरची भरायची आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारेच मी सर्व मिरची भरून घेते. बघा तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे मिरची भरून घेतलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे सर्व मिरची भरून तयार आहे. आता मी पुढची तयारी करत आहे. तर मी 1.5 कप बेसन पीठ घेतलेले आहे. अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चाळून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा हाताने क्रश करून घ्यायचा आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया.
आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला घट्ट न पातळ अशी पेस्ट तयार करायची आहे. थोडे थोडे पाणी घालून आपण याची पेस्ट तयार करून घेऊया. यात हळद पावडर घालूया म्हणजे छानसा रंग येईल. आपल्याला चांगल्या प्रकारे फेटवून घ्यायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपले छानपैकी फेटून झालेले आहे. आता यामध्ये पाव चमचा मी खाण्याचा सोडा घालत आहे. हाही चांगला मिक्स करून घेऊया. तर बघू शकता आपला सोडा पण मिक्स झालेला आहे. आता आपण मिरची तळण्यासाठी घेतोय. तर बघू शकता आपण मी याच्यामध्ये डीप करत आहे बेसन पिठामध्ये. इकडे तळण्यासाठी तेल तापलेले आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळण्यासाठी टाकलेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला टाकायचे आहे. तर 2 घातलेले आहे. तर आपण पहिल्यांदा हे तळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली एक बाजू तळून होत आलेली आहे. आता आपण ही जराशी कडक झाली की मग आपण उलटवायचे. अशा प्रकारे मी तळत आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली मिरची तळून झालेली आहे. काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली मिरची तळून झालेली आहे. अशाच प्रकारे मी सर्व तळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व मिरची वडा तळून तयार झालेला आहे. खूप सुंदर झालेला आहे, छानसा आहे. बघू शकता आपण, खूप क्रिस्पी आहे आणि आतमधून सॉफ्ट आहे. असा हा मी मिरची वडा बनवलेला आहे. तर तुम्हाला खूप आवडेल अशा प्रकारचा हा मिरची वडा मी बनवलेला आहे. बघू शकता आपण, मी टॅमॅटो सॉसबरोबर सर्व केलेला आहे. जवळून दाखवते, खूप छानसा तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी हा मिरची वडा बनवलेला आहे. खूप सुंदर आहे. बघू शकता आपण, छानसा हा मिरची वडा बनलेला आहे. तुम्हाला खूप आवडेल, तुम्हीही बनवून बघा. अशा प्रकारचा मी मिरची वडा बनवलेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. तुम्हाला कसा वाटला हा माझा मिरची वडा. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.